नमस्कार, चॅनलवरती आपले स्वागत आहे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खास महत्त्वाची बातमी। महायुती सरकारने विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता देणार असे म्हटले होते। विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिन्याला देण्याची घोषणा केली होती। महायुतीचे सरकार येऊन आता जवळपास 2 ते 3 महिन्याचा काळ उलटून गेला तरी देखील अद्यापही लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता दिला नाही। तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। अशातच महायुती सरकारने आश्वासन दिलेले 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। हाच प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ॲडव्होकेट अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला। या प्रश्नाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले। आदिती तटकरे यांनी काय उत्तर दिले ते आपण पाहूयात। त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। यावरती बोलताना आदिती तटकरे काय म्हणाल्या ते पहा। 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीने त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या काळात या अर्थसंकल्पात 2100 रुपये देऊ असे कुठेही वक्तव्य केलेले नाही। राज्याची योजना सरकारकडून जाहीर केली जाते आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाहीत असे आदित्य तटकरे यांनी सांगितले। यावरून लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार नसून 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।